महाराष्ट्र पर्यटन आरोग्य कक्ष आणि जनसंपर्क कक्ष यांच्यासह मंत्र्यांची दालनंही नव्यानं तयार करण्यात आली। मंत्र्यांच्या दालनासमोर असलेल्या रिकाम्या जागेवर जिथे कर्मचारी आणि अभ्यंगतांना बसण्याची व्यवस्था होती त्याच जागेवर या दालनांची उभारणी करण्यात आली। सरकारमध्ये यंदा मंत्र्यांची संख्या वाढली असल्यामुळे अनेकांच्या जागेचा प्रश्न उपस्थित झालाय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूयात। राज्यामध्ये इतर ठिकाणी आपण रस्त्यांवरती आणि इमारतींमध्ये झालेलं अतिक्रमण पाहत असतो, मात्र राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्या मंत्रालयात सुद्धा अतिक्रमण होताना पाहायला मिळत आहे। आणि सध्या आपण मंत्रालयाच्या या दुसऱ्या माळ्यावरती आलेलो आहोत। तर दालनाच्या बाहेर एक मोठी खरं तर रिकामी जागा असते आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची आसन व्यवस्था असते। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर मंत्रालयामधली ही जी रिकामी जागा आहे ती आता त्याच्यावरती अतिक्रमण झाल्याचं पाहायला मिळतं। सध्या आपण पाहत आहोत की हे महाराष्ट्र टुरिझमचं हे डिपार्टमेंट आहे आणि ही जी संपूर्ण जागा आहे डिपार्टमेंटची, खरं तर ही संपूर्ण जागा जी आहे या ठिकाणी जे येणारे या ठिकाणी जे कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा इथे कामानिमित्त येणारे लोक असतील त्यांना बसण्यासाठी या संपूर्ण जागेमध्ये खरं तर पूर्वी आसन व्यवस्था होती जी आता एका बाजूला करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी आसन व्यवस्था हटवून अतिक्रमण झालेलं आहे। संपूर्ण डिपार्टमेंट खरं तर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर ही एवढी मोठी जागा होती आणि ह्या एवढ्या मोठ्या जागेमध्ये आपण बघतो की एक अख्खं डिपार्टमेंटचं कामकाज जे ते सध्या सुरू आहे। आणि अशाच पद्धतीने फक्त हे महाराष्ट्र टुरिझम हे एकमेव कार्यालय नाहीये मंत्रालयामध्ये की ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अतिक्रमण केलेलं आहे, तर मंत्रालयामधल्या अनेक मजल्यांवरती सध्या अशाच पद्धतीने आपल्याला अतिक्रमण झाल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरामॅन प्रवीणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।